बघा किती मोठं भाग्य आहे महाराज आपलं, या छत्रपती शिवाजी राजांच्या या पावन झालेल्या देशामध्ये आपला जन्म झालाय. खूप मोठं भाग्य आहे आपलं, छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. बघा एकदा अमेरिकेचे पंतप्रधान भारतात आले आणि भारताचा गाईड त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, सर सर तुम्हाला आमच्या भारत देशामध्ये असणार प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असणार सुवर्ण मंदिर दाखवू. तेव्हा ते अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमच्या भारत देशात असणार सोन्याचं प्रतीक असणार सुवर्ण मंदिर बघायचंय, ना प्रेमाचं प्रतीक असणार ते ताजमहल बघायचंय, तर मला माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा एकदा रायगड बघायचाय, त्या राजाचा एकदा रायगड बघायचाय. बघा फार लांबून 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 लोक येतात रायगड बघण्यासाठी. खूप लांबून लांबून लोक येतात या छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये एक रायगड आहे ना, तो रायगड बघण्यासाठी खूप लांबून येतात लोक येतात. बघा विदेशाहून येतात, प्रदेशाहून येतात, खूप लांबून लांबून लोक येतात. बघा छत्रपती शिवाजी राजांनी एवढं मोठं साम्राज्य उभा केलं, हे हिंदवी स्वराज्य उभा केलं. कुणाच्या जीवावर हो? छत्रपती शिवाजी राजांनी हे जे हिंदवी स्वराज्य उभा केलं हे कुणाच्या जीवावर उभा केलं? मावळ्यांच्या जीवावर. बघा छत्रपती शिवाजी राजांना ज्यावेळेस तो कोंढाणा गड आहे ना, कोंढाणा गड, तो कोंढाणा गड जिंकायचा होता. तो कोंढाणा गड जिंकत असताना छत्रपती शिवाजी राजांच्या समोर एक मावळा उभा राहिला. त्या मावळ्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. अरे छत्रपती शिवाजी राजांच्या समोर तो कोंढाणा गड जिंकायचा होता. तो कोंढाणा गड जिंकत असताना छत्रपती शिवाजी राजांच्या समोर एक मावळा उभा राहिला आणि त्या मावळ्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. अरे तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी लग्न. दुसऱ्या दिवशी तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न होतं. हळद लागली होती तानाजी मालुसरेच्या मुलाला. लग्नाची पत्रिका घेऊन तो राजाकडे आला. राजांना म्हणाला, राजे उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे बर का राजे उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे बर का राजे तुम्हाला यावं लागेल बर का राजे तुम्हाला यावं लागेल. राजे माझ्या मुलाचं लग्न आहे ना राजे तुम्हाला यावं लागेल. तेव्हा राजे म्हणले, ताना आम्हाला माफ कर ताना आम्हाला माफ करताना आम्ही मुलाच्या लग्नाला येऊ नाही शकणार. काय येऊ शकणार नाही राजे? काय अडचण आहे का? तसं नाही ताना. मग सांगा राजे तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला काय येऊ शकणार नाही? राजे म्हणायला लागले, ताना आम्ही ना त्या दिवशी लढाई लढण्यासाठी जाणार आहे, कामगिरीवरती जाणार आहे. आणि रयतेचा राजा या महाराष्ट्राचे दैवत लढाई लढण्यासाठी जाणार असा शब्द तानाजीने ऐकला. आणि हा शब्द तानाजीने ऐकल्याच्या नंतर तानाजीच्या अंगातलं रक्त सळसळलं. तानाजी राजांना म्हणाला, राजे तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार राजे तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार, मग आम्ही काय नुसतं जेवायलाय का? नाही राजे नाही राजे, आता मी जाणार आता मी लढाई लढण्यासाठी जाणार. अरे पण उद्या तुझ्या मुलाचं लग्न आहे. नाही राजे ऐका ना राजे मी जाणार. तुझ्या मुलाचं लग्न आहे तुला कळतंय का? राजे त्याला म्हणायला लागले, अरे ताना उद्या तुझ्या मुलाचं लग्न आहे, तू जाऊ नको मी जातो. तानाजी राजाला म्हणतोय, राजे आता तुम्ही नका जाऊ राजे मी जाणार बर का राजे ऐका ना राजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी म्हणाला, राजे आधी लगीन त्या कोंढाण्याचं करायचं राजे आधी लग्न त्या कोंढाण्याचं करायचं, आधी अक्षदा त्या कोंढाण्याच्या डोक्यावरती टाकायचं आणि मग माझ्या रायबाचं बघू. राजांनी शब्द दिला, राजांनी होकार दिला. राजांनी तानाजींकडून एक शब्द घेतला, वचन घेतलं, ताना वापस यावं लागेल बर का तानाजी वापस यावं लागेल बर का तानाजी. आणि वापस यावं लागेल असं म्हटल्याच्या नंतर तानाजी अतिशय खुश झाले. तानाजी आता घरी गेले. स्वतःच्या पाठीवरती ढाल लटकवली, स्वतःच्या पाठीवरती तलवार लटकवली, घोड्यावर बसले निघणार. एवढ्यात तानाजीची बायको आडवी गेली आणि तानाजीची बायको तानाजीला म्हणाली, का अहो धनी कुठं चाललात तुम्ही? तानाजी म्हणाला, मी ना लढाई लढण्यासाठी चाललोय. राजांनी सांगितलंय कोंढाणा गड जिंकायचा, आता मी लढाई लढण्यासाठी चाललोय बर का.
तानाजीची बायको म्हणली, अहो तुम्हाला कळतं का नाही, तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही, आपल्या मुलाला हळद लागली हळद आणि तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार. अहो उद्या आपल्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार. अहो धनी ऐका ना माझं, धनी एक काम करा, आपल्या मुलाला हळद लागली ना, हो आपल्या मुलाला हळद लागली ना, आपल्या मुलाचं लग्न पार पडलं की मग जा तुम्ही लढाई लढण्यासाठी. आपल्या मुलाचं लग्न करा आणि मग तुम्ही लढाई लढण्यासाठी जा. किती लढायचं ते लढा, काय लढायचं ते लढा, पण आपल्या मुलाचं लग्न करूनच जा. आता तानाजी म्हणतो जमणार नाही, तानाजी म्हणतो मी जाणार, राजांना शब्द दिलाय मी जाणार. तानाजीची बायको म्हणते जाऊ नका, तानाजी म्हणतो जाणार. एवढ्या तानाजीची बायको म्हणते आता माझ्या कुंकवाचं काही खरं दिसत नाही. तानाजीची बायको अशी म्हटली, तानाजीनं हा शब्द ऐकला आणि तानाजीच्या कानावरती हा शब्द पडल्याच्या नंतर तानाजीला हा शब्द खटकला आणि तानाजी घोड्याहून खाली उतरला. घोड्याहून खाली उतरला तानाजी, 2 पावले पुढे गेला बायकोला म्हणाला ऐक. स्वतःच्या हातानं त्या तानाजीनं बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आणि तानाजीनं बायकोला सांगितलं अगं ऐक, जोपर्यंत मी लढून माग येत नाही ना तोपर्यंत तू कपाळाला कुंकू लावायचं नाही. ज्या दिवशी मी लढून माग येईल त्या दिवशी माझ्या स्वतःच्या हातानं तुझ्या कपाळाला कुंकू लावीन, नाहीतर तू माझ्या कपाळाला कुंकू लाव. त्याला छत्रपती शिवाजी राजांचा मावळाच म्हणतात. अरे हे मराठे आहेत, मराठे चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही, पण मराठ्यांच्या वाट्याला जर कुणी आलं तर मराठी त्याच्या वाट्यावरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे.